नमस्कार सर्वांना, मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशी पिशवी जी आहे तर ती इथे मी बनवलेली आहे। आणि आता ही पिशवी मी कशी बनवलेली आहे तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी आता तुम्हाला इथे दाखवणार आहे। तो पिशवी बघू शकता खूप छान अशी तयार झालेली आहे आणि सगळं वेस्ट कपडा जो आहे आपल्याकडं तर त्या वेस्ट कपड्यापासून ही जी पिशवी आहे तर ही पिशवी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता सगळे आपल्याकडे ब्लाऊज आपण ड्रेस वगैरे काही जर शिवला तर असे तुकडे तुकडे आपल्याकडे असतातच। तर आता या तुकड्यांचीच आपल्याला इथे पिशवी बनवून घ्यायची आहे। आणि हा जो फोम आहे तर तो आपल्या साडीमध्ये किंवा आपण नवीन ड्रेस घेतला तर त्यामध्ये अशा प्रकारचा हा जो फोम आहे तर तो येत असतो। तर तो इथे मी वापरलेला आहे, तो पण वेस्ट आहे। आणि खालचा जो कपडा आहे ग्रीन कलरचा तर ती माझ्याकडे एक जुनी साडी होती ग्रीन कलरची तर ती साडीचा आहे हा। तर सगळं म्हणजे वेस्ट कपड्यापासूनच आपलं हे जे आहे तर आपण ही पिशवी आता आपण इथे बनवणार आहोत। तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिले म्हणजे व्यवस्थितपणे कपडा लावून घेतल्यावरती मधोमध अशी शिलाई द्यायची आहे। आणि शिलाई तुम्ही मोठी केली तरी पण चालेल, 5 नंबरची शिलाई द्या, अगदी काहीच हरकत नाही। खूप छान अशी पिशवी जी आहे तर ती इथे आपली तयार होणार आहे। सगळ्या बाजूंनीच आता आपल्याला त्याला शिलाई देऊन घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीने मधोमध शिलाई जी आहे तर ते आता मी इथे देऊन घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता 3 ठिकाणी मी इथे मोठ्या मोठ्या शिलाई देऊन घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला मधोमध शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अशा तुम्हाला जसं द्यायचे असेल तर तशी तुम्ही इथे शिलाई देऊ शकता। फ्रेंड्स, आता तुम्ही इथे बघू शकता म्हणजे खूप छान असा ही जी पिशवी आहे तर ती आपली इथे रेडी होणार आहे। आणि तुमच्याकडे जर कलरफुल कपडे असतील तर तुम्ही कलरफुल कपडे वापरून खूप छान अशी पिशवी बनवू शकता। तर हे जे सगळे कपडे जे आहेत तर ते सगळे तुकडेच मी जमा करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता आता एकदम कलरफुल अशी आणि खूप छान मार्केटमध्ये ही न मिळणारी पिशवी अशी आपल्याला इथे आपली घरीच रेडी होणार आहे। आता एका बाजूने मी इथे पट्टी दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने ऑलरेडी कपडा मी दुमडून घेतला होता फक्त। तर आता हा जो फोम आहे तर त्याला आपण आतल्या साईडने एक छोटंसं पॉकेट बनवून घेणार आहोत। खालच्या वरच्या बाजूने फक्त आपल्याला दुमडून शिलाई करून घ्यायची आहे। आणि आता आपण त्यावरती अशा पद्धतीने कपडा दुमडून डायरेक्ट शिलाई करून घेणार आहोत। खालच्या बाजूने दुमडून घ्यायचं, सगळ्याच बाजूंनी दुमडून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही जर समजा कुठं जर घेऊन गेलात त्याच्यामध्ये आपल्याला छोटे मोठे वस्तू असतात आपल्या, समजा आपण कुठे बाहेर गेलो तर सुट्टे पैसे वगैरे असतात तर ते पैसे ठेवण्यासाठी तुम्ही हे पॉकेट जे आहे तर ते वापरू शकता। आता तुम्हाला पिशवी किती मोठी शिवायची आहे म्हणजे त्या स्पेस किती झाला पाहिजे तर ते तुमच्या अंदाजाने तुम्ही बाजूला इथे तयार करून हा फोम जो आहे तर तो करू शकता। अशा पद्धतीने दोन्ही पण आपले सारखे आले आहेत की नाही ते पहिले खात्री करून घ्या। आता सेंटर पॉईंट जो आहे तर याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। आता हे मी सगळं अंदाजेच बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर मोजून घ्यायचं असेल तर तुम्ही मोजूनही घेऊ शकता, पण तुम्हाला म्हणजे किती स्पेस ठेवायचा आहे तर त्या हिशोबाने तुम्ही ते तयार करून घ्यायचं आहे। साईडचा कपडा लावायचा, किती लावायचा तर तो तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवून घ्यायचा आहे। तरी ते तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने मी एक शिलाई जी आहे तर ती इथे देऊन घेतलेली आहे। तर आता त्यावरतीच आपल्याला इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे। आणि छान अशी पिशवी जी आहे तर ती आता आपली रेडी झालेली आहे। त्याला बंद करून घ्यायचे आहेत आणि लावायचे आहे। बंद लहान मोठ्या साईजचे तुम्हाला जसे हवे असतील तर तसे तुम्ही बनवून घ्यायचे आहे। तर इथे पण आपल्याला दोन्हीचा पण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि बरोबर अगदी मधोमध ठेवून त्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सेम प्रोसेस आपण जसं या साईडला केलेलं आहे तसंच या साईडने पण आपल्याला त्याला करून घ्यायचं आहे। तर मी अशा 2-3 पिशव्या बनवल्या आणि खूप सगळ्यांनाच या पिशव्या खूप छान आणि एकदम मस्त म्हणजे दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह असं दिसतात त्या आणि सगळ्यांनाच आवडल्या।
तुम्हालाही जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच सारे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकदम मस्त अशी जी पिशवी आहे तर ती आपली इथे रेडी झालेली आहे. त्याला आता आपण बंद बसवून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याला चेन पण बसवू शकता. चेन पण बसवायला त्याला जागा आहे, चेन पण बसवू शकता किंवा बंद लावू शकता डायरेक्ट. तुम्ही नाही बसवलं तरी पण चालेल. आपल्याला असं पटकन कुठे मार्केटमध्ये वगैरे जायचं असेल किंवा पटकन कुठे भाजीपाला वगैरे आणायला जायचं असेल, थोडासा भाजीपाला तुम्ही आणायलासाठी ही पिशवी नक्कीच वापरू शकता. आणि त्याला तुम्ही बघू शकता पैठणी साडीचे जर काठ असतील तुमच्याकडे तर ते अतिशय आणि खूप छान असे दिसतात. त्या जर काठाची जर तुम्ही पिशवी जर बनवली तर इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपली पिशवी जी आहे तर ती फायनली तयार झालेली आहे आणि खूप छान असा लुक पण तिला आलेला आहे आणि त्याच्यात स्पेस पण भरपूर झालेला आहे. तुम्हाला याच्या मोठा स्पेस जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्या मोठाही स्पेस नक्कीच घेऊ शकता. तर चला बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत असेच सगळे व्हिडिओ बघत राहा.